मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम ग्रामपंचायतीच्या सभागृहात आगामी सण होळी धुलीवंदन उत्सवाच्या अनुषंगाने माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे यांच्या मार्गदर्शनाखाली शांतता कमिटीची सभा आयोजित करण्यात आली होती। आगामी काही दिवसात होळी धुलीवंदन तसेच शिवजयंती हे सण साजरे करण्यात येणार आहे। सर्वत्र कोरोना आजाराने विळखा घातला असल्याने शासनाने लॉकडाऊन लागू केले आहे। एवढेच नव्हे तर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे, नेहमी आपले हात धुणे तसेच सॅनिटायझरचा वापर करणे या त्रिसूत्रीचे पालन करणे बंधनकारक केले आहे। दरवर्षी प्रत्येक सण उत्सव पारंपरिक पद्धतीने साजरे करण्यात येत होते, मात्र गेल्या वर्षीपासून सगळीकडे कोरोना आजाराचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात जाणवत असल्याने वेळोवेळी शासनाकडून निर्देश जारी केले जाते। प्रशासनामार्फत नागरिकांकडून काटेकोर पालन करण्याची तंबी दिल्या जाते। सण उत्सव साजरे करताना कुठलाही अनुचित प्रकार न घडता कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी म्हणून नियमांचे पालन करण्याबाबत माना पोलीस स्टेशनचे ठाणेदार संजय खंडारे यांनी कुरुम ग्रामपंचायतीच्या सभागृहात उपस्थितांना आगामी सण शासन नियमांच्या अधीनस्थ राहून घरातच साजरे करण्याचे आवाहन केले। यावेळी सरपंच अतुल वाट, उपसरपंच इम्रान खान, तंटामुक्तीचे अध्यक्ष श्रावण दावेदार, गुलाब बोबडे, पोलीस हेड कॉन्स्टेबल दिलीप नागोलकर, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक प्रदीप उमक, शिपाई निलेश इंगळे, सचिन कुलट, अजिंक्य शेनोडे, राजेश डोंगरे, अतुल निमकर, गजानन बाजड, संजय बावनकर, अझहर खान, शब्बीर खान यांची उपस्थिती होती। सध्या महाराष्ट्रामध्ये कोरोना या संसर्गजन्य आजाराने फार थैमान मानले असल्यामुळे आणि या चालू महिन्यात मार्च महिन्यामध्ये शिवजयंती होळी धुलीवंदन हे अतिशय महत्त्वाचे सण असल्यामुळे याबाबत आज माननीय पोलीस अधीक्षक साहेब यांच्या आदेशाप्रमाणे कुरुम येथील ग्रामपंचायतमध्ये शांतता कमिटी सदस्यांची मीटिंग झाली होती। मीटिंगमध्ये त्यांना कोरोना या आजाराचे प्रादुर्भाव होणार नाही याबाबत माहिती देऊन तसेच शिवजयंती व धुलीवंदन होळी सण हा चांगल्या प्रकारे पार पाडण्यात यावा, कोणत्याही कायदा सुरक्षेचा प्रश्न निर्माण होणार नाही याबाबत मार्गदर्शन करण्यात आलेले आहे। मीटिंग करता सर्व गणमान्य गावातील नागरिक हजर होते। मीटिंग शांततेत पार पडली। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।